त्याचं झालं असं का भीमाशंकरला जायचा प्लॅन ठरलेला होता, त्याच्यामुळे सकाळ झाली चिकलू उठला या उक्तीप्रमाणे सकाळ सकाळ उठलो आणि थेट आई मुक्ताईचं मंदिर गाठलं। आई मुक्ताईचं दर्शन घेऊन छत्रपती शिवरायांना नतमस्तक झालो आणि मग अंगावरती वगाचे कपडे चढून थेट पोहोचलो नारायणगावच्या स्टँडवर, जिथं माझ्यासोबतच माझी सगळी इतर चमू मंडळी जमलेली होती, ज्यांनी हा सगळा काही आजचा प्लॅन बनवलेला होता। विजू सर, हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। देखिए आज हम कहाँ खड़े हैं, देखिए कितने जन बंदे हैं हमारे पास। ब्लॉक टू बॉक्स पप्पी या ठिकाणी पप्पी। वाह, सुरुवात पप्पीने सुरुवात या ठिकाणी आपल्या समवेत आहेत आकाश डावकरे आणि मी स्वतः तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आज गुरुपौर्णिमा आहे। त्या गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही सगळे भीमाशंकरला चाललोय आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। इकडे मागे अजून आकाश काय करतो? मला करायचं का रे? गुड मॉर्निंग। आता सगळ्यात शेवटी आजच्या तमाशाचं आकर्षण साईड। हाय गाइस, व्लॉग व्हेरी गुड, ओके। ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे वेगवेगळ्या कंपन्यांचे रंगीबेरंगी घोडे तयार करून नारायणगावच्या स्टँडवर शायनिंग मारून झाल्यानंतर आम्ही थेट निघालो भीमाशंकरच्या दिशेने। थांबे, गाडी नीट चालवा सगळ्यांनी आणि सेफ चालवा। हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया। चलो चलो। ठरलेल्या ठिकाणी वेळेतनं पोहोचून आमच्या टाइमचा कचरा केलेल्या मित्रांच्या स्मरणार्थ गाडीवाला आया देखो कचरा निकाल या गाण्यावर आम्ही मनसोक्त ठेका धरला। गाडीवाला आया भैया कचरा निकाल, गाडीवाला आया भैया कचरा निकाल। भरधाव घोड्यांना लगाम देत देवधर्माच्या वाटेवर अगदी शिस्तीत चालता चालता पोटाची खाट पडू नये म्हणून लागलीच नाश्त्याला देखील थांबायचं आम्ही सर्वांनी ठरवलं। अर्थातच खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याचं राष्ट्रीय व्यंजन म्हणून घोषित झालेला मिसळ हा पदार्थ मागवून त्याच्यावरती एक्स्ट्रा रस्सा विथ तर्री आणि मस्त पावात बुडून खायला आम्ही सर्वांनी सुरुवात केली। यासोबतच ज्यांच्या पुढे ताट आलं नव्हतं त्यांची तोंड देखील बघण्यासारखी झालेली होती। मिसळ कशी आहे? मानव हा देखील प्राणी आहे हे सिद्ध करण्यासाठी झाडीतून आणि झुडपातून नैसर्गिक विधी उरकून ही श्वापद बाहेर पडताना सापडली। खुद्द दामूचे वडील असलेले डॅडू यांच्या गाडीला लुब्रिकंट मारण्यासाठी 4 फिटर एका वेळी काम करत होते। जेमतेम तासभर भेटून झालेला असल्यानं जुनी झालेले नात्यांचे रंग दाखवत निसर्गाच्या रंगांचा आस्वाद घेण्यासाठी ही बिलिंदर मंडळी या ठिकाणी थांबली होती। हर हर महादेवचा जयघोष करत तापलेल्या वाहनांच्या जीवाला जरासा थंडावा दिला आणि मग आम्ही निघालो भीमाशंकराच्या दर्शनाला। टीमचा म्होरक्या असलेल्या अमननं गुराढोरासारखी माणसं मोजून घेतली। उगाच एखाद्याचं लेकरू चुकायला नको, देवाच्या दर्शनामध्ये खोट नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता। पाहू शकता आज खूप शिवभक्तांची खूप गर्दी आहे। अतिशय प्रचंड वेग धारण केले आहे, गाड्या लावायला जागा नाही, पण छान मजा येते, खूप छान ॲटमॉस्फिअर आहे। आपल्या खिशामध्ये 1 रुपयाची कॅश नसताना आणि गुगल पे करायला मोबाईलला रेंज नसताना देखील महाकालचा गंध डोक्याला लावून घेण्यात आला। मात्र याच्यानंतर जे झालं ते ऑफ द रेकॉर्ड आहे, या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं नाही। गर्दीचा अंदाज घेऊन मुखदर्शन घ्यायचं ठरलं आणि साहिल बाबा ओरडला, मोक्कार लांबून आणि जाळीच्या बाहेरून देवाचं दर्शन घ्यायला लागल्यामुळे मन काय भरलं नाही। मग आता भीमाशंकराचं दर्शन तर काय होत नाही, चला गुप्त भीमाशंकराचं दर्शन करूयात म्हणून आम्ही जंगलाची वाट धरली।
जंगलातून ट्रेक करणाऱ्या आणि ॲडव्हेंचरची आवड असणाऱ्या सर्वांचंच आराध्य दैवत अर्थात बेअर ग्रिल्स यांची आठवण काढून चिखलाच्या पायवाटात तुडवीत आम्ही निघालो गुप्त भीमाशंकराच्या दिशेनं. अमन भाऊंनी बंधाऱ्यावर उभं राहून हिरोसारखी पोज दिल्यानंतर पोटात कळवळा उठला. मात्र वाढलेलं पोट आणि अंगावर चढवलेला कोट याच्यामुळे हिरोच काय व्हिलन म्हणून देखील आपण इथं उभं राहायच्या लायकीची नाही ही गोष्ट लवकरच लक्षात आली. अखेर रानवाटात तुडवत ईश्वरासारखंच रौद्र रूप असलेल्या या निसर्गामध्ये ईश्वराला शोधायला आम्ही निघालो आणि गुप्त भीमाशंकर अखेर आम्हाला सापडला. भीमाशंकराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि डोकं टेकवण्यासाठी थोडीशी रिस्की जरी असली तरी देखील वाट सापडत आम्ही गेलो. नुकत्याच घडलेल्या दुर्घटना डोक्यात नक्की होत्या, त्याच्यामुळे काळजी काय घ्यायची हे मनाशी आधीच ठरवलेलं होतं. कुणीही वेडावाकडा उपद्व्याप करू नये अशा प्रकारच्या सूचना देऊनच मग आम्ही गुप्त भीमाशंकराच्या दर्शनाला गेलो. भीमाशंकराच्या चरणी नतमस्तक होताना प्रवासातला सगळ्याच थकवा असेल, भिजलेलं ओलं अंग असेल किंवा अक्षरशः रानवाटात तुडत येताना पायाची झालेली चाळण असेल, हे सगळं काही आम्ही विसरून गेलो. परमेश्वराचं नामस्मरण केलं, परमेश्वराच्या पाया पडलो आणि पुन्हा परतीच्या वाटेला निघालो. मित्रांनो, आमचा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या दामू आणि डॅडू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच इंस्टाग्रामवर आमचे रील पाहण्यासाठी आकाश आशा नितीन चंद्र ऑफिशियल या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि तुमचं प्रेम कायम माझ्यावर असंच असू द्यात. धन्यवाद.